नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज आहे ना मी तुम्हाला गिलक्याची भजी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करणार आहे. तर बरेच भजीचे प्रकार आहे ना आपण बघितले असतील. कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी, तसेच आहे ना घोसावळीची भजीच म्हणजेच गिलक्याची भजी. तर आमच्याकडे ना गिलकं म्हणतात याला, तर बऱ्याच ठिकाणी घोसावळं पण म्हणतात. तर त्यासाठी ना मी एक वाटीवर भरून आहे ना बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलंय, ओवा टाकलाय 1 चमचा आणि वाटण करून घेतलंय. 5-6 हिरव्या मिरच्या आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 1 चमचा जिरे घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि 1 इंच अद्रक घेतलंय. तर याचं आहे ना वाटण करून घेतलं मी. तर थोडं थोडं पाणी टाकून आहे ना सर्व हे पीठ आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण भजायला ज्याप्रमाणे पीठ कालवतो ना त्याच प्रकारे ना पीठ कालून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. तर गठुळी मोडत मोडत आहे ना हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करते मी अजून. तर थोडंसं घट्ट वाटतंय ना त्यामुळं. तर गिलक्याची भजी करताना आहे ना थोडंसं पातळच पीठ ठेवायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने. तर आता ह्या पिठामध्ये ना मी परत थोडंसं पाणी टाकते. पाणी टाकून आहे ना परत मिक्स करून घेते. जास्तच घट्ट होतं ना त्यामुळं थोडंसं पाणी टाकून घेतलं. तर आता यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मी. कोथिंबीरीनं ना भजीची चव एकदम छान लागते. तर परत कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घेते. तर आता हे पीठ आहे ना आपण बाजूला ठेवू आणि गिलकं म्हणजेच घोसावळे पण घेऊ. आता 2 घोसावळे घेतले मी, धुवून घेतले अगोदर स्वच्छ पाण्याने. त्यानंतर कापून घेते, त्याच्या गोल चकत्या करायच्या आहे. तर घोसावळे ना कापायच्या अगोदरच धुवून घ्यायचे असतात आणि कोरडे करायचे. कापल्यानंतर आहे ना हे धुवायचे नसतात, कारण याच्या अंगीच भरपूर असं पाणी असतं आणि आपण कापल्यानंतर धुतलं ना तर भरपूर असं पाणी होतं. मग पीठ आहे ना आपलं पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे ना अगोदरच आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं असतं. कापून घेतल्यानंतर आहे ना आता हे पिठामध्ये मिक्स करून घेतलं. त्यानंतर इकडं तेल पण तापायला ठेवलं आहे मी. तेल पण छान असं तापलं आहे. आता यामध्ये ना एक एक घोसावळं सोडू आपण, म्हणजे चकती. तर अशा पद्धतीने ना घोसावळीची भजी ना करत असतात. तर आमच्याकडे ना गिलकं म्हणतात, त्यामुळं घोसावळं माझ्या तोंडात येत नाही लवकर लवकर. तर बघा अशा पद्धतीने ना हे गिलक्याची भजी ना करत असतात. तर 2 मिनिटासाठी ना तर भजे तेलामध्ये सोडल्यानंतर तसेच सोडून द्यायचे. त्यानंतर आहे ना पलटी करायचे. तर मस्त एकदम कुरकुरीत हे भजी लागतात खायला. तर बघा अशा पद्धतीने ना हे घोसावळीची भजी केले जातात. तर गिलक्याची भजी तर हे बघा मस्त असे तळून घ्यायचे. आपल्याला मंद गॅसवरच तळायचे आहे. तर एकदम टम्म फुगतात, न सोडा वापरता, न इनो वापरतात आणि न गरम तेल वापरतात. आपली भजी एकदम कुरकुरीत आणि टेस्टी होतात. तर बघा अशा पद्धतीने हे भजे करायचे असतात. तर व्हिडिओची एंडिंग मी इथंच करते आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर बघा अशा पद्धतीचे हे भजे असतात. तर त्याबरोबर मिरची पण तळली मी छान अशी. तर एकदम ही रेसिपी ना करून बघा. तर कशी वाटली तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.